हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय जय शिवराय बोला ना. हो सर, सध्या आपण जर वातावरण पाहिलं तर यामध्ये वाऱ्याचं प्रमाण खूप आहे हम्म आणि हम्म ढगाळ परिस्थिती पण खूप आहे, जसं की तुम्ही सांगितलं होतं. हम्म. आणि मग आता शेतकरी बांधव कमेंट्स मध्ये विचारताय की सरांकडनं फेब्रुवारी महिन्याचा म्हणजे फेब्रुवारी 2026 हा पूर्ण महिन्याचा अंदाज घ्या. तर मग कसं नक्कीच कसं राहील वातावरण सर? नक्कीच. पहिले आपण आजची जी 3 तारीख आहे, हो. वातावरण सक्रिय करणारी मालेगाव असतील, जळगावचा पण भाग आहे, छत्रपती संभाजीनगरचा पण भाग आहे आणि विदर्भात सुद्धा हो. अनेक ठिकाणी आज ढगाळलेलं वातावरण झालेलं आहे. आणि काही जिल्ह्यांना बऱ्यापैकी धाक नाही, आपण त्यामध्ये स्पष्ट केलं आहे. पण अपवाद जे असतात की 10-5 गावांना काही विचित्र घटना घडू शकतात. हो बरोबर. याबद्दल ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या गोष्टी आपण उल्लेख केलेल्या आहेत आणि ती तारीख आजची आहे. हो. तर आज मालेगाव, जळगाव जिल्हा, नंदुरबार शहर असेल, अकोला असेल आणि बुलढाणा जिल्हा असेल, हम्म. इथे स्थानिक वातावरणाची भीती आहे. 1-2 ठिकाणी अपवाद घडू शकतात आणि जळगावच्या पण दक्षिणेकडील भागातल्या शेतकऱ्यांना जिथे-जिथे काळकुट्ट आभाळ दिसेल आणि उष्णता गरमाट जास्त असेल, अशा शेतकऱ्यांना थोडं सतर्क राहायचं आहे. हो बरोबर. तरी आणि आभाळ तर आज सगळीकडे आहे. बारीक ढग होय का धुरकट वातावरण आज संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आहे. इकडे सांगली म्हणलं तरी तिकडे बऱ्याच ठिकाणी आहे. लातूर, नांदेडचा पण भाग बऱ्याच ठिकाणी ढगाळलेला आहे. वाशिम परिसरात ढगाळलेलं खूप आहे. तर अशा शेतकऱ्यांनी फक्त काय करायचंय, जे नियोजन आहे आपलं, काही कांदा वगैरे असलं झाकून ठेवायचं. भलेही मी पाणीचा जो काही स्रोत सांगितला आहे, जो भाग आहे तो नाशिक, धुळे, जळगाव वगैरे इथे काही काही ठिकाणी घडतील. पण आता कांदा काढण्याचं पिकांचं नियोजन शेतकऱ्यांचं बऱ्याच ठिकाणी चालू आहे. तर हो. याला थोडंसं सतर्कतेचं रूप देणं गरजेचं आहे. आणि वारंवार जो काही विचारला जाणारा जो प्रश्न होता की येईलच का, पडेलच का, हो किंवा बरोबर. जो काही पश्चिम महाराष्ट्राच्या नंतरचा काही वरचा भाग आहे, तो शेतकरी हम्म. विचारायचा की आमच्याकडे आता अंदाज देणं थोडं टाळावं का उत्पादक शेतकरी. हो तर त्या बरोबर. भागांचे आपण नाव घेत नाही. पण नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा अजूनही आग्रह आहे हम्म. की आमच्याकडे राहू दे सर, काय अडचण नाही. तर त्या शेतकऱ्यांचं नाव सांगतोय आपण हो. की नाशिक जिल्ह्यापासून धुळे, जळगाव वगैरे भाग जो आहे, इथे सतर्क राहणं गरजेचं आहे. हम्म. अकोल्यामध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी असतात तर त्यांनी सतर्क राहा. बाकीच्यांनी तर आता काही म्हणजे विषयच नाहीये, कारण की हा वातावरणाचा 1-2 ठिकाणी अपवाद आहे. हो. बाकी मराठवाड्यात तर वातावरण बनेल बी आणि ते निवळेल सुद्धा. आणि ज्यांना वाटत असेल भीती, तर असा नाशिक मधला, नांदेड मधला जो काही भाग असेल त्या भागातल्या 1-2 ठिकाणी थोडीशी थोड्यांच्या वर्षा होऊ शकतो, मोठी कंडिशन नाही आहे. बाकी महाराष्ट्रामध्ये हे धरून 2 दिवस राहील, नंतर परत वाऱ्यामुळे 5 तारखेला आणखीन कमी होईल, परत 7-8 तारखेनंतर वाढेल. म्हणजे हे चालू जाणार आहे. महाराष्ट्राच्या एकंदरीत पावसाचा जर रेकॉर्ड आपण जर चेक केला तर हम्म. सगळीकडे सर्वदूर पाऊस या महिन्यात सुद्धा पडणार नाहीये. पण असे 4-2 गावं, एखादा कानाकोपरा, एखादा तालुका, हा अपवाद मात्र ह्या आठवड्यामध्ये आज 1-2 दिवसात आहे काही ठिकाणी आणि पुढे सुद्धा 19 फेब्रुवारी नंतर सुद्धा ह्या गोष्टी घडणाऱ्या आहेत. आणि व्याप्तीचा विषय फेब्रुवारी महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये थोडा वाढणार आहे. हम्म. त्यानंतर पलीकडे जर आपण पाहिलं एप्रिलमध्ये बऱ्यापैकी आहे. पण जसं आता अनेक शेतकरी, हळद उत्पादक शेतकऱ्यांना तर विशेष चिंता पडलेली आहे. कारण हो. की काहींना पाणी तोडायचं आहे, उशिरा लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी, हो किंवा बरोबर. मार्चमध्ये जर धोका जास्त नसेल तर आमचं बऱ्याच जणांचं पीक आटोक्यात त्याही महिन्यात येऊ शकतं. हम्म. आता विशेष करून हळद उत्पादक शेतकऱ्यांना उन्हाळ्याचा धाक बराच पडलेला. त्याचे रिपोर्ट आपण वारंवार तुमच्या चॅनलवरती, माझ्या लाईव्ह मध्ये पण आपण ते घेत जाणार आहोत. हो. तुमचा काही जर प्रश्न असेल ते आपण घेऊयात. हो नक्कीच. सर मग आता हे वातावरण 2-3 दिवसानंतर थोडंसं क्लिअर होणार आहे का? हा, थोडं 2-3 दिवसासाठी क्लिअर होईल. एक्झॅक्टली क्लिअर म्हणजे काय माहिती का, यामध्ये धुळी शक्यतो कमी होण्याची चान्सेस दिसत नाहीये. हो. फक्त वाऱ्यामुळे थोडे पांगल्यावानी दिसतील आणि आभाळ मात्र थोडं कमी, कधी जास्त कधी कमी. आता 2 दिवस जास्त आहे, आजचा आणि उद्याचे दिवस खानदेशला, विदर्भाला आणि मराठवाड्यातल्या काही मोजक्या भागांना. पण त्याचा पाऊस पडण्याचा जो काही पॉईंट आपण सांगितलेला आहे, हो. नाशिकमध्ये 1-2 ठिकाणी, जळगाव, धुळे 1-2 ठिकाणी आणि इकडे सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांमध्ये काही अपवाद आहेत 1-2 ठिकाणी. आता हे ठिकाणं नाही सांगता येत. वाऱ्याचा आणि प्रश्न असा आहे की तिथे पाणी आपण थांबवू शकत नाही शेतकऱ्यांचं, कारण की आता हे चालू जाणार आहे 3 दिवसाला. हो. आणि बंद तरी किती दिवस करायचं, रिक्स घ्या, रिक्स घेतल्यानंतर पाणी वगैरे द्या. आणि 1-2 ठिकाणी ज्या ठिकाणी आपलं पाण्याचा प्रभाव जास्त म्हणजे साचतंय पाणी, हो. अशा ठिकाणी थोडं पाणी तात्पुरतं दिल्यासारखं मोजकं देण्याचा प्रयत्न करा. बाकी एवढंच त्याच्यामध्ये सल्ला देण्याचा प्रयत्न केला. आणि असं वातावरण हे
चालूच राहणार आहे. प्रत्येक आठवड्यामधून एकदा, नंतर दोनदा अशा प्रकारे चालू राहणार आहे. आणि जे मोठे धोके आहेत, मोठे अपवाद आहेत ते एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला असणार आहेत. त्याबद्दलही आपण आपल्या व्हिडिओमध्ये परत सांगत जाऊ. हो हो नक्कीच सर. अतिशय डिटेल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर. नक्की, धन्यवाद. ठीक आहे सर.